नमस्कार. हॅपी न्यू इयर. येणाऱ्या 2024 या वर्षात तुम्हाला सुख, समाधान, समृद्धी भरभरून मिळो ही निर्मल विसाव टीमतर्फे मी इच्छा व्यक्त करते. आणि नुसतीच इच्छा करून थांबत नाही, तर हे आनंद, समृद्धी आणि सुख तुम्हाला कसं मिळवता येईल ह्याच्याकरता आम्ही एक प्रोग्रॅम घेऊन आलो आहे. त्याची माहिती पण मी आज तुम्हाला देणार आहे. कसं आहे, नुसती आपल्याला इच्छा असणं की मला हे वर्ष चांगलं जावं आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता आपण योग्य कृती करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता मला जर सुख, आनंद, समृद्धी हवी असेल तर नको काय? कमतरता नको आहे, लॅकिंग नको आहे, इनॲडिक्वसी नको आहे, दुःख नको आहे, बरोबर? किंवा ताण नको आहे मनावर. मग जेव्हा आपण हे सगळं काढून टाकू तेव्हाच कुठे आपल्या आयुष्यात सुख, समाधानाला आणि समृद्धीला जागा होईल. मग आता हे कसं करायचं? मुळामध्ये सुख, समृद्धी, आनंद म्हणजे काय हो? ह्या आहेत भावना. आपल्याला जो काय आनंद होतो ती एक भावना आहे. जे काही दुःख होतं ती एक भावना आहे. समृद्धी ही सुद्धा एक प्रकारची भावनाच आहे. कमतरता ही भावनाच. थोडक्यात ह्या ज्या काही भावना आहेत त्या आपल्या आयुष्यावरती थेटपणे प्रभाव टाकतात. त्याच्यातनं निर्माण होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर काम करते, तशी आपल्या व्यक्तिमत्वावर सुद्धा, आपल्या आयुष्यावर सुद्धा तिचा प्रभाव असतो. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव असते असं नाही, नसते असंही नाही, किंबहुना आपण त्याचा एवढा फार विचारही करत नाही. आला दिवस जसा असेल तसा आपण त्यातल्या त्यात आपल्याकडून बेस्ट करायचा प्रयत्न करतो. आपण प्रयत्न करायचा प्रयत्न करतो. असं काहीच होत नाही की आपल्यातलं कोणी प्रयत्न करत नाही आणि सुख आणि समाधान मिळवण्याची इच्छा त्याला नसते, असं अजिबात होत नाही. पण काय असतं माहिती आहे का, की ह्या ज्या काही तुमच्या भावना आहेत ह्या तुमच्या स्मृतींमध्ये असतात. कसल्या स्मृती? तर आता बघा, 2023 हे साल भूतकाळात गेलं आहे की नाही? तर भूतकाळामध्ये ज्या ज्या काही घटना 2023मध्ये घडल्या आहेत किंवा 2023पर्यंत घडल्या आहेत, तेव्हा अनेक छोट्या मोठ्या अनुभवातून आपण गेलो आहे की. मग तो प्रत्येक अनुभव अनुभवताना ॲक्शनला रिॲक्शन याप्रमाणे ज्या काही भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाल्या आहेत त्या आपल्या स्मृतींमध्ये अजूनही आहेत. बघा बरं, तुम्ही जुने सुखाचे प्रसंग आठवा किंवा अगदी हल्ली गेल्या वर्षी तुमच्या आयुष्यात काही आनंदाचा प्रसंग झाला असेल तो आठवा, की तुम्हाला जाणवेल की तो आठवल्याबरोबर तुम्हाला पुन्हा एकदा ती सुखाची जाणीव झालेली आहे, ती भावना तुम्ही पुन्हा एकदा अनुभवली आहे. आणि एखादा दुःखाचा प्रसंग अनुभवा बघू, निराशेचा प्रसंग अनुभवा, की तुम्हाला पुन्हा एकदा तीच निराशा, तेच दुःख तुम्ही अनुभवाल. थोडक्यात काय, या भावनांच्या स्मृती ज्या आहेत त्या आपल्या भविष्याचा रस्ता तयार करतात. तिथे आपण कसे वावरणार आहोत, कसा विचार करणार आहोत, काय ॲक्शन घेणार आहोत, हे सगळं ह्याच्या सगळ्यांवर या भावनांच्या, स्मृतींमधल्या भावनांचं नियंत्रण असतं. मग जर त्या भावना संतुलित असतील, म्हणजे योग्य प्रमाणात भीती, योग्य प्रमाणात राग, असं सगळं असेल, तर अर्थातच आपल्याला जो फोकस आहे, विचारांची स्पष्टता आहे ती असेल, आपला स्वतःवरचा विश्वास असेल, आपलं व्यक्तिमत्व एकदम कॉन्फिडंट असेल आणि मग जर तुम्हाला फोकस असेल, विचारांची स्पष्टता असेल आणि आत्मविश्वास असेल, तर तुमची कुठलीच इच्छा अपूर्ण राहू शकत नाही. कारण ती पूर्ण करता नक्की काय करायचं आहे ह्याचं ज्ञान तुम्ही मिळवायचा ध्यास घेता. बरोबर आहे? मग काय केलं पाहिजे आपल्याला? तर ह्या ज्या काही भावनिक ऊर्जा आहेत त्याचं संतुलन केलं पाहिजे. बरं, संतुलन करायचं असेल तर मुळामध्ये त्या इतक्या सूक्ष्म रूपात आहेत की त्या कुठे साठवल्या गेल्या आहेत, कशा आहेत, त्यातल्या कुठल्या साठलेल्या स्मृतींमधल्या कुठल्या भावना माझ्याकरता चांगल्या नाहीत किंवा मला अडथळा ठरत आहेत किंवा कुठल्या भावनांचा उपयोग करून मी पुढे जाऊ शकते हे मला माहितीच नाही ना. कारण हे सगळं सूक्ष्म रूपामध्ये आहे. मग आपल्याला त्याच्यावर काम करण्याकरता एखादं सूक्ष्म टेक्निक पाहिजे. तर म्हणून पूर्वस्मृती हिलिंग पद्धती हे ते सूक्ष्म टेक्निक आहे.
पूर्वस्मृतीमध्येच म्हटलेलं आहे की जे काही भूतकाळामध्ये तुम्ही जमवलेलं आहे त्या स्मृतींमधल्या भावनांचं संतुलन करणं, बॅलन्सिंग करणं, डिटॉक्सिफिकेशन करणं हे या पद्धतीतून साध्य होतं. त्याकरता तुम्ही म्हणाल काय करायचे, तर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणण्याकरता तुम्हाला पाऊल उचलायचं आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे, हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि तुमचा नंबर कळवा. आम्ही गोल्डन गेटवे टू प्रॉस्पेरिटी नावाचा एक सोपा सरळ 90 दिवसांचा कोर्स घेऊन आलेलो आहे की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट नक्की येईल. अनेक अशा काही स्मृती आहेत ज्या तुम्हाला अजूनही त्रास देतात, ताण निर्माण करतात, त्या काढून टाकून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या अनेक भावनांचा स्वीकार करणार आहोत आपण. आणि त्यामुळे आपल्याला इच्छापूर्ती करता, स्वप्नपूर्ती करता लागणारी विचारधारा आपण मिळवणार आहोत. मग हे सगळं कसं करायचं, तर सोपं आहे. जेव्हा तुम्ही आमच्याशी संपर्क कराल तेव्हा तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ. त्याच्यानंतर टॅरो रीडिंग करून एक्झॅक्टली तुम्हाला कशा प्रकारचा मंत्र दिला पाहिजे तो स्टडी करून आम्ही तुम्हाला मंत्र देऊ. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला 90 दिवसाच्या प्रोग्रॅममध्ये ॲडमिशन देऊ ज्याच्यामध्ये तुम्हाला मेडिटेशन्स ऐकायचे. 11 दिवसात एका चक्रावरचं मेडिटेशन, असं 77 दिवस एकामागून एक प्रत्येक चक्रचं क्लिन्झिंग करणारं, प्रत्येक चक्रामधील ऊर्जा बॅलन्स करणारं मेडिटेशन तुम्ही ऐकायचं आहे. बरं, ही मेडिटेशन्स जे आहेत, घाबरून जाऊ नका, ही मेडिटेशन मराठीत नाहीत, गायडेड आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त ऐकण्याची क्रिया तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आणि हे सगळं तुमचेकडून प्रयत्न चालू असताना मी माझ्याकडून तुमच्या स्वप्नपूर्तीकरता 21 डिस्टन्स हिलिंग करणार आहे. तुमच्या फोटोच्या मार्फत, तुमचं नाव, फोटो हे मी त्यावेळेला मागून गेलं आणि त्याच्या मार्फत, त्या माध्यमातून मी तुमच्यावरती काम करेन, तुमच्या 7ही चक्रांवर काम करेन. आणि ह्या जेव्हा तिन्ही प्रकारे आपण काम करू तेव्हा आपल्याला अपेक्षित असलेली प्रॉस्पेरिटी आपल्याला नक्की मिळेल. आणि मग सुख, समृद्धी, समाधान 2024मध्ये नक्की तुमच्या आयुष्यात येईल. तेव्हा विचार करू नका, पहिल्याच दिवशी स्टेप घ्या, ॲक्शन घ्या, ठरवा की नाही मी माझ्यावर काम करणार. आपलं जे अंतरंग आहे, ज्याच्यामुळेच आपलं बाह्य जगत घडतं, त्या अंतरंगावरती, त्या स्मृतींवरती, त्या भावनांवरती काम करण्याकरता मनाची ठरवा आणि आपला इंटरेस्ट कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. खऱ्या अर्थाने 2024 हे स्वतःकरता, तुमच्याकरता सुख, समृद्धी, समाधान याने भरून वाहू दे. धन्यवाद.